नवी मुंबईतील जुईनगरसाठी स्वतंत्र पिनकोड क्रमांक मिळावा याकरिता बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीच्या वतीने सेक्टर 24 या ठिकाणी सह्यांच्या मोहीम राबविण्यात आल्या आहेत। जुईनगरमधील काही भाग सानपाडा व नेरूळ विभागात येतो। नवी मुंबई शहर स्थापन झाल्यापासून आजपर्यंत प्रशासकीय काम असंच सुरू आहे। त्यामुळे जुईनगरमधील रहिवाशांची द्विधा मनस्थिती होते। त्यामुळे जुईनगरला स्वतंत्र पिनकोड मिळावा जेणेकरून जुईनगरची स्वतंत्र ओळख निर्माण होईल आणि प्रशासकीय कामात सुटसुटीतता येईल असे BRSPचे शहर अध्यक्ष नवीन प्रतापे यांनी सांगितलं आहे। नवी मुंबई शहर वसून आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका बनून आज जवळपास 30-35 वर्ष झालेले आहेत। त्याच्यामध्ये जुईनगर हा विभाग असा आहे, आज 25 वर्ष आज इथे आम्ही सर्व लोक पुण्या गोविंदाने राहत आहोत। परंतु जुईनगरमध्ये 4 सेक्टर येतात आणि ते 4 सेक्टर, एक सेक्टर सानपाड्यामध्ये जातो, एक सेक्टर दुर्गामध्ये जातो आणि 2 सेक्टर नेरूळमध्ये जातो। याच्यामुळे जुईनगर वासियांना प्रशासकीय काम करताना कधी नेरूळला जावं लागतं, कधी तुर्ब्याला जावं लागतं, कधी सानपाड्याला जावं लागतं। इव्हन जुईनगरला स्वतःचा पिनकोड नसल्या कारणाने आम्हाला कधी वाशीचा पिनकोड वापरावा लागतो, कधी नेरूळचा पिनकोड वापरावा लागतो। अशा अनेक परिस्थितीमध्ये या द्विधा मनस्थितीमध्ये नागरिक गेली 25 वर्षे राहत आहेत। तर जुईनगरला एक स्वतंत्र ओळख मिळावी, महानगरपालिका अखत्यारीतामध्ये एक स्वतंत्र जुईनगरचं वॉर्ड म्हणून असावं, कारण आम्हाला वॉटर बिलसाठी तुर्ब्याला जावं लागतं, इलेक्ट्रिकसाठी आम्ही ह्या नेरूळ विभागात जातो। असे वेगवेगळे प्रश्न आहेत जुईनगरवासियांचे, कारण जुईनगरला स्वतंत्र अशी ओळख नाही आहे। त्या संदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी नवी मुंबईच्या वतीने आज आम्ही हे आंदोलन म्हणण्यापेक्षा आम्ही सह्यांची मोहीम राबवलेली आहे। सकाळपासून अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे। स्थानिक म्हणतात की अतिशय उत्कृष्ट असा मुद्दा तुम्ही घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज दिवसभर आम्ही सह्याची मोहीम राबवत आहोत। नागरिकांचे तसे बघायला गेले तर अनेक प्रश्न आहेत, पण छोट्या मोठ्या कोणत्याही कारणासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही कार्यरत असते हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि ते करत असताना अगदी छोटा काय होईना, अगदी या पिनकोडच्या संदर्भात काय होईना, जागरूक जे जनता आहे त्यांनी BRSPकडे जी मागणी केली तर BRSPने संयुक्तरित्या जनतेची मागणी म्हणून हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितच यश येईल अशी मी आशा व्यक्त करतो।